स्वामी समर्थ सर्वांना। चटकदार चटपटीत लिंबाचं लोणचं, नुसतं नाव घेतलं तरी तोंडाला पाणी सुटतं। तुम्हालाही लोणचं बघून असंच झालं ना? चला तर मग सबस्क्राईब करा आणि लोणचं करायच्या तयारीला लागा। कारण इथं आपण जराही तेल न वापरता अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने, तेही अगदी घरच्या साहित्यात, आपण उपवासाचं लिंबाचं लोणचं बघणार आहोत। चला तर मग बघूया। तिथं मी 25 ते 30 लिंब घेणार आहे, जे की मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आणि त्याला स्वच्छ असं कॉटनच्या कपड्याने कोरडं करून घेतलेलं आहे। ते तुम्हाला इथे जास्त दिसत आहेत, पण मी ते 2 रेसिपीसाठी घेतलेले। आणि इथं आपण कट करून ह्याच्यामधल्या बिया काढून घ्यायच्यात पूर्ण, बघू शकता। आणि हे आता आपल्याला बिया सेपरेट करून हे मिक्सरमधून काढून घ्यायचे। जास्त बारीक पण नाही पेस्ट करायची, त्यात पाणी वगैरे अजिबात काही घालायचं नाही। तर मस्त याची आबडधोबड असं वाटून घ्यायचं आहे मिक्सरला। हे बघा, 25 लिंबाचं लोणचं हे करणार आहे मी। आणि याच्यासाठी आपण 300 ग्राम गूळ किंवा 300 ग्राम साखर वापरू शकतो आपण। तर मी ते साखर वापरलेली, तुम्ही याच्याऐवजी गूळ पण वापरू शकता। आणि हे आता मिक्सरला लावून आणि नंतर याच्यामध्ये साखर मिक्स करून किंवा गूळ वापरणार असलात तर गूळ मिक्स करून बाजूला ठेवून द्यायचे 1 तासासाठी। आणि नंतर त्याच्यामध्ये थोडीशी चवीप्रमाणे लाल तिखट टाकायचे, आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं। तुमचं लाल तिखट किती तिखट आहे त्याच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला किती टाकायचे। आणि चवीप्रमाणे मीठ टाकून हे थोड्या वेळ अर्धा ते 1 तासासाठी बाजूला ठेवून द्यायचे, जेणेकरून साखर चांगली मेल्ट होईल त्याच्यामध्ये। आणि नंतर हे शिजवून घ्यायचे चांगलं, जेणेकरून हे टिकून राहील, खराब होणार नाही। आणि तुम्ही असंही खाऊ शकता, असंही खूप छान लागतं ते। आणि लगेच दुसऱ्या दिवशी खायला तयार होतं। आणि शिजून घेतलं की लगेच तुम्ही खाऊ शकता। आणि जसं मुरेल तसं अगदी छान राहतं। आणि स्वच्छ पुसलेल्या काचेच्या बरणीत हे भरून ठेवायचे, जेणेकरून हे खराब होणार नाही। आणि बघू शकता तुम्ही, एकदम छान असं लोणचं झालेलं आहे हे। आणि उपवासासाठी तर सगळ्यात उत्तम आहे हे लोणचं। नक्की करून बघा, आवडलं असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा। आणि म्हणजे कमेंटमध्ये पण सांगा मला कसं झालं ते, नक्की ट्राय करा।